जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपुरी ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. मित्रांनो, आज आपण गणितातलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण लसावी मसावी कोणतं लसावी मसावी बघणार आहोत. मित्रांनो, हे प्रकरण सोडवण्यासाठी अनेक विद्यार्थी अवयव पद्धतीने वगैरे किंवा भागाकार पद्धतीने सोडवतात, बरोबर की नाही. मी तुम्हाला आज हा प्रकरण संपूर्ण ट्रिकने सोडवायचं ते शिकवणार आहे, ठीक आहे. पण यासाठी मित्रांनो तुम्हाला ना संख्या ह्या माहित पाहिजे. जर तुम्हाला संख्या माहित नसतील तर जे मी इकडे 8 नियम लिहिलेले आहेत, हे 8 नियम तुम्हाला समजणार नाही, बरोबर की नाही. त्यासाठी आधी तुम्हाला संख्या माहित पाहिजे. मग त्या संख्या कुठून माहित होणार? तर गणित आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संख्या हे प्रकरण मी घेतलेलं आहे. ते तुम्हाला कुठे भेटणार? तर गणित या विषयाच्या प्लेलिस्टमध्ये. तर आधी तो प्रकरण तुम्ही पूर्ण कंप्लीट पाहून घ्या, म्हणजे लसावी आणि मसावी हे जे प्रकरण आहे हे पूर्ण प्रकरण आपल्याला आज ट्रिकने बघायचं आणि मग तुम्हाला समजणार आहे, ठीक आहे. तर चला आता सुरुवातीला लसावी आणि मसावी कोणाला म्हणतात, बेसिक कन्सेप्ट कोणत्याही प्रकरणाचे क्लिअर असणं गरजेचे मित्रांनो. कारण जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर नेमकं त्या प्रकरणामध्ये काय विचारलं जातं, त्या प्रकरणातल्या प्रश्नामध्ये काय विचारलं जातं, या गोष्टी आपल्याला समजत नाही, बरोबर काय. म्हणून आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला लसावी आणि मसावी कशाला म्हणायचं, ठीक आहे ना. मग त्यातल्या काही गोष्टी फरक, आता काही विद्यार्थी या वीचा अर्थ दोघा ठिकाणी वीचा अर्थ तेच घेत असतात. तर ही गोष्ट आपल्याला आज क्लिअर करायची. तर बघा काय थोडक्यात लसावी म्हणजे काय असतो. लसावी म्हणजे तर लघुत्तम सामायिक विभाज्य काय असतो, विभाज्य, ठीक आहे. आणि मसावीचा फुल फॉर्म काय असतो मित्रांनो, तर महत्तम सामायिक विभाजक काय असतो, विभाजक, ठीक आहे. तर बघा आता दोघांमध्ये फरक काय, इथे विभाज्य म्हटलेलं आहे, इथे विभाजक म्हटलेलं आहे. लक्षात आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच काय, लसावी. आणि महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, तर मसावी. मित्रांनो बघा आता या ठिकाणी विभाज्य कोणाला म्हणायचं, विभाजक कोणाला म्हणायचं, ठीक आहे ना. बाकी कोणाला म्हणायची, बाकीला शेष पण होता, किंवा भागाकार कोणाला म्हणायची. या चार कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील तर मग लसावी मसावी या टाईपचं प्रकरण तुम्हाला अवघड जात नाही. तर बघा आता विभाज्य म्हणजे काय, तर मी सोपी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक व्याख्या समजून देतो याची. विभाज्य कोणाला म्हणायचं, तर जी संख्या अंशात असते ना, भागाकार करतो आपण, भागाकार करताना जी संख्या अंशात असते त्या संख्येला विभाज्य म्हणा. किंवा दुसरं असं पण म्हणू शकतो, ज्या संख्येला आपण भाग देतो, ज्या संख्येला आपण भाग देत असतो त्या संख्येला काय म्हणायचं, विभाजक. उदाहरणार्थ अंशात असणारी संख्या, अंशात असणारी संख्या किंवा म्हणतोय बघा, अंशात असणारी संख्या किंवा ज्या संख्येला भाग दिला जातो, ज्या संख्येला भाग दिला जातो अशी संख्या काय असणार आहे, विभाजक असणार आहे, ठीक आहे. ही तुम्ही पूर्ण लिहून घ्या कारण इथे वेळ जास्त वाया जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर विभाजक कोणाला म्हणतात, विभाजक कोणाला म्हणतात, तर जी संख्या छेदात असते, किंवा ज्या संख्येने भाग देतो, ज्या संख्येने भाग देतो अशा संख्येला काय म्हणायचंय, अशा संख्येला विभाजक म्हणायचंय. त्यानंतर भागाकार कोणाला म्हणणार, भागाकार तर अंशाला छेदाने भागल्यानंतर जे उत्तर येतं काय, अंशाला छेदाने भागल्यानंतर तयार होणारी किंवा येणारी संख्या म्हणजेच काय असणार, म्हणजेच भागाकार. लक्षात येतं, म्हणजेच भागाकार, ठीक आहे. त्यानंतर बाकी किंवा शेष म्हणतात त्याला, ठीक आहे ना, बाकी किंवा शेष. मग बाकी किंवा शेष कोणाला म्हणणार, अंश आणि छेद यांच्या भागाकाराची प्रक्रिया करून, काय, अंश आणि छेद यांची भागाकाराची प्रक्रिया करून, येणारी
संख्या भागाकार असेल आणि बाकी आणि 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 बाकी जी उरते आणि बाकी जी संख्या असेल त्यासच काय म्हणणार मग, जी संख्या असेल त्यासच शेष किंवा बाकी म्हणतो आपण. लक्षात आहे. तर मित्रांनो या बेसिक कन्सेप्ट या मी तुम्हाला समजून सांगितलेलं. आता मी तुम्हाला इथे शब्दात समजून सांगितले, बरोबर की नाही. त्यामुळे कदाचित तुमच्या इतकं लक्षात आलेलं नसेल. तर एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजून सांगतो. बघा जसं की 24 भागिले 6. जर हा एक उदाहरण घेतला मी, काय 24 भागिले 6, तर तुम्हाला हे प्रकरण हे जे मी 4 महत्वाचे पॉईंट लिहून दिले बेसिक मधले, ते हे पॉईंट तुम्हाला क्लिअर होतील. जसं की आता 24 कुठे आहे, तर अंशात आहे ना. 24 अंशात म्हणजे हे काय असणार, विभाज्य असणार. काय विभाज्य. 24 हा काय विभाज्य. लक्षात येतोय का. 24 हा काय विभाज्य आहे. आणि छेदात काय मित्रांनो 6 आहे ना, तर 6 हे काय असणार विभाजक असणार. लक्षात आहे. आपण 6 ने जर 24 ला भाग दिला तर बघा काय, तर 6 1 6, 6 चोक 24. तर हे 4 काय आलं मित्रांनो, 4 अंश. आपण अंशाला छेदाने भागल्यानंतर तयार होणारी संख्या किंवा येणारी संख्या जी असेल ते काय असणार, भागाकार असणार. म्हणजे भागाकार काय आला या ठिकाणी, हा 3 नंबरचा पॉईंट होता, बरोबर. हा 2 नंबरचा पॉईंट, हा 1 नंबरचा पॉईंट, हा 4 नंबरचा पॉईंट. तर बघा मग भागाकार म्हणजे काय असणार, अंशाला छेदांच्या भागतो आणि तयार होणारी जी संख्या असेल किंवा येणारी जी संख्या असेल त्या संख्येला भागाकार म्हणतो, बरोबर आहे. आणि मग आता 6 गुणिले 24 भागिले 6 केल्यानंतर भागाकार आला 4. मग बाकी इथे किती उरलेली आहे संख्या, पूर्ण भागीला गेलेली, बरोबर की नाही. मग बाकी किती उरली इथे 0. म्हणजे हे काय असणार, बाकी किंवा शेष असणार आहे. लक्षात आहे. तर मग मित्रांनो मी तुम्हाला ना लसावी आणि मसावी कशाला म्हणतात, दोघांमधला फरक काय होता आणि त्यासाठी बेसिक कोणत्या गोष्टी असतात या गोष्टी समजून सांगितल्या. आता इथे काही नियम आहेत, ठीक आहे ना. हे नियम लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला पूर्ण आता लसावी मसावी प्रकरण शॉर्ट ट्रिकने समजून घ्यायचं आहे, बरोबर आहे. तर आता बघा पहिला नियम काय, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आता जोडमूळ संख्या तुम्हाला माहित पाहिजे. उदाहरणार्थ 3 आणि 5 या जोडमूळ संख्या, बरोबर की नाही. 1 ते 100 मध्ये टोटल 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ते मी संख्या प्रकरणात घेतलेल्या मगाशी सुरुवातीला पण बोललो, ठीक आहे. आता पण सांगतोय, जाऊन आपल्या गणिताच्या प्लेलिस्ट मध्ये पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे डाऊट क्लिअर होऊन जातील. तर मित्रांनो जोडमूळ संख्या जर दिसल्या तुम्हाला प्रश्नामध्ये, जोडमूळ संख्या दिसल्या तर त्याचं उत्तर नेहमी 1 मारायचं. जसं की उदाहरणार्थ त्यांनी दिलं असेल 3 आणि 5, काय 3 आणि 5. बघा मी तुम्हाला समजून सांगतो, 3 आणि 5 या संख्यांचा मसावी काढा. 3 आणि 5 या संख्यांचा मसावी काढा जर त्यांनी सांगितलेलं असेल, तर 3 आणि 5 या जोडमूळ संख्यांची जोडी ना, तर याचा मसावी नेहमी काय असणार, 1 असणार. लक्षात येतं का. हे प्रश्न लिहून घेत चला, मी जे तुम्हाला तोंडी समजून सांगतोय. कारण ही जरी बेसिक किंवा नियम नियम समजून देतोय ना, यावरच आपल्याला शॉर्ट ट्रिक पूर्ण बघायचं आहे, ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न काय, दुसरा नियम काय, सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. सहमूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या की ज्यामध्ये एकही अवयव सामायिक नाहीये, बरोबर की नाही. सहमूळ संख्या म्हणजे ज्यामध्ये एकही अवयव सामायिक नाही. उदाहरणार्थ 1 आणि 2, बरोबर की नाही. या सहमूळ संख्या, आता या ठिकाणी एकही अवयव सामायिक आहे का, एकही अवयव नाही, कोणताच अवयव सामायिक नाही. मग सहमूळ संख्याचा मसावी किती असणार, 1 असणार. हे पण लक्षात ठेवा. जसं प्रश्नात दिलेलं असेल 9 आणि 10 या सहमूळ संख्याचा मसावी काढा, तर मग त्या ठिकाणी काय लिहिणार, उत्तर 1 लिहिणार. लक्षात येतंय का. त्यानंतर हे प्रश्न लिहून घ्या चला, मी परत सांगतोय. त्यानंतर तिसरा नियम बघा, जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. काय सांगितलेलं आहे, जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. जोडमूळ संख्यांचा लसावी, आता मसावी काय असणार, जोडमूळ संख्यांचा नेहमी 1 असणार. जोडमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असणार. आणि लसावी विचारलेला असेल जोडमूळ संख्यांचा, तिसरा पॉईंट बघतो आपण, जोडमूळ संख्याचा लसावी विचारलेला असेल तर तो काय असणार, त्यांचा गुणाकार. उदाहरणार्थ जर इथे एक संख्या घेतली आपण 5 आणि 7, जर तुम्हाला प्रश्न दिलेला असेल 5 आणि 7 या संख्यांचा लसावी काढा, 5 आणि 7 या संख्यांचा लसावी काढा, तर सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे 5 आणि 7 या जोडमूळ संख्यांच्या जोड्या, लसावी काढायला लावलेला असेल तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला, की त्या दोघांचा गुणाकार करणार. मग 5 गुणिले 7 किती येणार, 7 5 35. लक्षात आहे. मग या जोडमूळ संख्या होत्या ना, तर यांचा लसावी किती असणार मित्रांनो, मग त्या संख्येचा गुणाकार म्हणजे किती आला, 5 आणि 7. उदाहरण एक संख्या घेतली आपण, त्याचं उत्तर आलंय 35. त्यानंतर चौथा नियम बघा काय, सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो. आता या ठिकाणी सहमूळ संख्यांचा लसावी सांगितलं तुम्हाला, काय सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्येचा गुणाकार असणार आहे. सहमूळ संख्यांचा मसावी किती असणार, 1, आणि सहमूळ संख्यांचा लसावी किती असणार, तर त्या संख्येचा गुणाकार. उदाहरणार्थ जर आपण इथे 9 गुणिले 10 घेतलं, काय 9 आणि 10, तुम्हाला प्रश्नात विचारलं की 9 आणि 10 या सहमूळ संख्यांचा लसावी किती किंवा लसावी काढा. तर मग काय करायचं, दोघं संख्यांचा गुणाकार करून टाकायचं. म्हणजे 9 गुणिले 10 केल्यानंतर किती येणार, मग 9 गुणिले 10 बरोबर
90. लक्षात येत आहे? बघा मित्रांनो, मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला नियम समजून सांगताना आपल्याला बघा आता काही सेकंदात अवयव पद्धतीने टाइमपास करायची गरज नाही. परीक्षेचा वेळ जर वाचवायचा असेल तर या पद्धतीने, या नियमाने किंवा या ट्रिकने आपण प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, हे पूर्ण प्रकरण मी मगाशी पण बोललोय की आपल्याला पूर्ण ट्रिकने समजून घ्यायचंय. तर आता पुढचा नियम बघू काय. दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी. दोन क्रमगत समसंख्या. आता क्रमगत कोणाला म्हणणार, तर लागोपाठ आलेल्या. उदाहरणार्थ या ठिकाणी 4 आणि 12 या दोघं समसंख्या आहेत, बरोबर की नाही. 4 आणि 12 या दोघं समसंख्या, पण ते क्रमगत आहे का, नाही. क्रमगत म्हणजेच काय, ज्या संख्यांमध्ये क्रमगत समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांमध्ये 2चा फरक असणार आहे त्या संख्यांना क्रमगत समसंख्या म्हणणार. तर मग नियम काय तयार होतोय म्हणजे शॉर्ट ट्रिक साठी, तर बघा दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी 2 असतो. आता उदाहरणार्थ जर मी तुम्हाला दिलं क्रमगत, मग हे क्रमगत नाहीये. मग जर या ठिकाणी आपण 2 4 घेतला किंवा 4 6 घेतला किंवा 6 8 घेतल्या, बरोबर की नाही, 6 आणि 8. आता या क्रमगत संख्या, कारण यामध्ये 2चा फरक आहे ना, मग दोन क्रमगत समसंख्या आले विचारल्या गेले असतील तर त्यांचा मसावी नेहमी काय असणार मित्रांनो, दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी 2 असणार आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल 4 आणि 6 या दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी काढा, ठीक आहे, किंवा फक्त असं दिलेलं असेल 4 आणि 6 या संख्यांचा मसावी काढा, तर मग त्याचं उत्तर नेहमी काय असणार, 2 असणार. किंवा तुम्ही अवयव पद्धतीने सोडून बघितलं तरी उत्तर 2च येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला परीक्षेत वेळ वाचवणं हे सर्वात गरजेचं आहे. अभ्यास तर प्रत्येकाचा झालेला असतो, ठीक आहे ना, परंतु पेपर कसा सोडवायचा हे ज्याला जमलं तोच बादशाह असतो, तोच विजेता असतो. कारण प्रत्येक विद्यार्थी लसावी मसावी शिकतोय, प्रत्येक विद्यार्थी गणित शिकतोय, प्रत्येक विद्यार्थी मराठीचा अभ्यास करतोय, प्रत्येक विद्यार्थी जीकेजीएसचा अभ्यास करतोय, चालू घडामोडीचा अभ्यास करतोय, डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय, बरोबर की नाही. तर पण विजेता कोण ठरतो मित्रांनो, की ज्याला अशा पळवाटा माहित असतात ना, तो विजेता ठरतो. कारण याच्याने वेळ वाचणार आणि पेपर पूर्ण आयटम होतो, बरोबर की नाही. आणि सूत्र एवढे मोठे मोठे पाठ करण्यापेक्षा ट्रिका लक्षात ठेवा, म्हणजे सूत्र पाठ करायची गरज नाही, काही सेकंदात आपल्याला उत्तर मिळतं, बरोबर की नाही. आता पुढचा नियम बघा, मग काय, दोन क्रमगत समसंख्यांचा काय, दोन क्रमगत समसंख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकारच्या निम्मे किंवा अर्धा असतो. आता काय म्हटलं, दोन क्रमगत समसंख्या असतील तर त्या दोन क्रमगत समसंख्यांचा जो लसावी असणार आहे तो काय असणार, दोन क्रमगत समसंख्यांचा लसावी त्या दोन्ही संख्यांचा दोन क्रमगत समसंख्यांचा लसावी त्या दोन्ही संख्यांचा गुणाकारच्या निम्मी. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्हाला जर इथे दिले की 10 व 12, 10 व 12, आता 10 नंतर 12 ही पुढची लगेच क्रमगत समसंख्या ना, मग सांगितलं असेल 10 व 12 या संख्यांचा लसावी काढा. काय, या संख्यांचा लसावी काढा. तर मग काय करायचं, 10 गुणिले 12 करून, बघा लक्षात द्या इकडे, 10 गुणिले 12 करून त्याच्या निम्मी सांगितलेलं आहे ना, निम्मी किंवा अर्धे, बरोबर की नाही, निम्मी किंवा अर्धा. तर मग याला भागिले 2 करून टाकायचं, किंवा दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 2चा आहे ना, म्हणून छेदात 2 घ्या. लक्षात येत आहे. तर बघा 10 गुणिले 12 म्हणजे किती येणार, 120 भागिले 2 केलं तर 60, बरोबर की नाही. किंवा मग डायरेक्ट इथे पण सोडू शकता तुम्ही, 2 एक बे 5 60, सॉरी 2 5 10 आणि 12 5 60. लक्षात आहे. किंवा इकडनं असं पण सोडू शकता तुम्ही, 2 एक बे 12 आणि 6 10 60. ही तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवा, उत्तर 60च येत आहे. लक्षात आहे. आता चला पुढे बघूया आपण, दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी नेहमी एक असणार. आता दोन क्रमगत म्हटलेलं आहे पुन्हा इथे, पण कोणत्या संख्या, विषम संख्या. मग विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 3 5 7, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कुठलाही एक अंक असतो त्या संख्येला काय म्हणतात, विषम संख्या. किंवा अशी संख्या की ज्या संख्येला 2 ने भाग दिले असतात, निशेष भाग जात नाही आणि बाकी एक उरते, अशा संख्येला विषम संख्या म्हणतो आपण. तर मग विषम संख्या, दोन क्रमगत विषम संख्या दिलेल्या असते तर विषम संख्येचा मसावी नेहमी काय असणार, एक असणार. उदाहरणार्थ जर मी इथे घेतलंय की 3 आणि 1 आणि 3 घेऊ. चला, एक तुम्हाला प्रश्नात विचारलंय की दोन क्रमगत विषम संख्याचा मसावी काढा. मग आता या ठिकाणी 1 व 3 या संख्येचा, या क्रमगत विषम संख्येचा मसावी विचारलेला असेल तर नेहमी काय असणार, या क्रमगत विषम संख्येचा मसावी एकच असणार. अवयव पद्धतीने जरी तुम्ही काढलं ना, तर बघा इकडे 1 इकडे 3 आहे, बरोबर की नाही. मग या 1 ला 1 नेच भाग द्यायचा ना, मग 1 1 1 म्हणजे बाकी किती उरणार, 0 1 3 3, मग पुन्हा इथे 3 ने देणार, मग बरोबर की नाही. इकडे 0 होता, 3 1 3. लक्षात येत आहे की नाही, 3 1 3 म्हणजे बाकी 1 1 आली ना. आता या ठिकाणी बाकी 1 1 आली म्हणजेच काय असणार, मसावी किती आलाय, 1. अवयव पद्धतीने खाली बाकी 1 1 उरली पाहिजे. लक्षात येत आहे, तोपर्यंत भागाकार करत राहायचं संख्येचा. तर मग या अवयव पद्धतीने काढलं तरी उत्तर तेच असणार आहे. तर थोडक्यात लक्षात ठेवा की दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी विचारलेला असेल तर मसावी नेहमी एक असणार आहे. आता त्या ठिकाणी पुढे विचारलं, दोन क्रमगत विषम संख्यांचा लसावी. मग लसावी काय असणार, त्या दोन क्रमगत विषम संख्येचा गुणाकार असणार. काय असणार, गुणाकार. उदाहरणार्थ
5 आणि 7 घेतला आपण, काय 5 व 7 या विषम संख्यांचा काय, या विषम संख्यांचा मसावी, किंवा 7 आणि 9 घेऊ, चला आपण 7 आणि 9. 7 आणि 9 मी मुद्दाम याच्यासाठी घेतलं की तुम्ही इथं मूळ संख्यामध्ये कन्फ्युज होणार. ठीक आहे, तर आता बघा 7 आणि 9 या विषम संख्यांचा या विषम संख्यांचा लसावी काढा. तर लसावी नेहमी काय असणार, गुणाकार असणार, फक्त त्याला भागिले 2 करायचं नाही. का नाही करणार, तर त्याला पण एक कारण आहे. ठीक आहे, 7 ना मग किती होणार मग 63. तर मग मसावी लसावी किती आला 2, मग क्रमगत विषम संख्यांचा 63. लक्षात आहे. त्याचा मित्रांनो बघा मी तुम्हाला हे 8 ट्रिक समजून सांगितलेले आहे. ठीक आहे, जर अक्षर थोडाफार काही तुम्हाला दिसत नसेल तर क्लॅरिटी वाढून बघून घ्या व्हिडिओ, आणि जर तसंही लक्षात येत नसेल तर मी इथं समजून सांगितलेलं आहे, तर तोच व्हिडिओ पॉज करून थांबून तुम्ही लिहून घेतला, कारण या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहे. आता आपण परीक्षेला विचारले जाणारे जे वारंवार प्रश्न आहेत ते 8 ट्रिकनेच सोडवण्याचा प्रयत्न करूया. मग बघ तुम्हाला समजेल की वेळ किती वाचतोय. ठीक आहे, आणि मित्रांनो तुम्हाला एक विनंती, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, अजून अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा, कारण याच्या पुढचे जे काही लाईव्ह सेशन असतील किंवा व्हिडिओ अपलोड करणार त्याची माहिती तुमच्यापर्यंत मिळणार. आणि शिवाय तुमचे जे कोणी पोलीस भरती, आर्मी भरती, एसएससी वगैरे किंवा तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, लिपिक, कोणती रेल्वे, आयटी नंतरची एक्झाम, कोणत्याही एक्झामची तयारी करणारे जे कोणी तुमचे मित्र मैत्रिणी असतील मित्रांनो, त्यांच्यापर्यंत पण आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. ठीक आहे, आता चला परीक्षेला विचारले जाणारे मग प्रश्न बघूया आपण. चला आता मित्रांनो आता प्रश्न बघूया आपण. प्रश्न बघताना सोप्याकडनं आपण अवघडकडे जाऊया. ठीक आहे, तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय या ठिकाणी, 12 व 14चा लसावी काढा. आता सुरुवातीला मग तुम्हाला संख्या मी 8 नियम समजून दिले होते. त्याच्यात 12 आणि 14 या संख्या कोणत्या आहेत, तर या समसंख्या. पण समसंख्यांमध्ये कोणत्या आहेत, क्रमगत समसंख्या ना. मग क्रमगत समसंख्या असते तर काय करायचं, दोन संख्या ज्या दिलेल्या दोन्ही संख्या असतील त्याचा गुणाकार घेऊन त्याची निम्मी करून टाकायची, बरोबर की नाही. म्हणजे आता इथे अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायची गरज नाही, टाइमपास करत बसायचं नाही, परीक्षेचा वेळ वाचवायचा आहे. तर बघा मग 12 गुणिले 14, 12 गुणिले 14 छेदात किती येणार, संख्या 2 किंवा दोघातला फरक 2 येणार म्हणून 2 लिहा, बरोबर की. मग बे एक बे बेन साते, बे साती 14, बारीन साते 84, बरोबर की नाही. तर मग याचं उत्तर काय आलं मित्रांनो, 84. लसावी किती आलंय, 84. आणि जर मसावी विचारला तर मी तुम्हाला बोललो होतो मसावी दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी नेहमी का असतो, 2 असणार. लक्षात येते की नाही, त्याचा मसावी किती असणार, 2. लक्षात आहे. चला पुढचा प्रश्न, 7 व 13चा लसावी काढा. तर 7 आणि 13 मित्रांनो या विषम संख्या पण आहेत, बरोबर की नाही, आणि मूळ संख्या पण आहे. पण आपण याला मूळ संख्येच्या ट्रिकने सोडू. तर मूळ संख्यांची ट्रिक मी तुम्हाला काय बोललो होतो की दोन संख्यांचा गुणाकार करून टाकायचा, बरोबर की नाही. मग 7 गुणिले 13 किती येणार, 7 गुणिले 13, बरोबर की नाही. 7 गुणिले 13 तर 13 आणि 7 91, म्हणजे या संख्येचा लसावी किती आला, 91. लक्षात आहे. मसावी विचारलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, ते मी तुम्हाला ट्रिक बनवून दिलेलं आहे. आता बघा पुढची संख्या काय, या ठिकाणी 2 संख्या होत्या पण इथे आता 2 पेक्षा जास्त संख्या दिलेल्या आहे, म्हणजे लेवल वाढवली मी प्रश्नाची. तर बघा इथे काय विचारलेलं आहे, 2 4 8 16 64चा लसावी काढा. काय, आता या ठिकाणी समसंख्या आहेत या सर्व, बरोबर की नाही. समसंख्या म्हणजे काय असतं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे त्या संख्या समसंख्या असणार आहे. तर बघा आता या ठिकाणी एकक स्थानी 4, इकडे एकक स्थानी 6 आहे, 8 4 2 या तर समसंख्या आहेतच. मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, एकापेक्षा जास्त प्रश्न विचारलेला असेल तर जी मोठ्यातली मोठी संख्या आहे ना मित्रांनो त्याला बघायचं, आणि त्या संख्येला जर मागच्या सर्व संख्येने भाग जात असेल तर जी सर्वात मोठी संख्या आहे ना तीच संख्या काय असणार, त्या संख्येचा लसावी असतो. तर बघा हे 64 ला 32 दुने 64, या 64 ला 8 ने पण भाग जाणार आहे, बरोबर की नाही. 16 चौक 64, सॉरी या 64 ला 4 ने पण भाग जाणार आहे, मग 16 चौक 64, या 64 ला 8 ने पण भाग जाणार आहे, बरोबर की नाही. 8 8 64, या 64 ला 16 ने पण भाग जाणार आहे, 16 चौक 64. म्हणजेच मग या ठिकाणी 2 4 8 16 64 या संख्येचा लसावी काय असणार, तर 64 असेल. लक्षात आहे. मग तुम्ही मला आता प्रश्न क्रमांक 4 2 4 8 16चा लसावी काढून दाखवा बरं. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, आता चला पुढचा प्रश्न बघू, 7 व 9 या संख्यांचा लसावी काढा. तर मित्रांनो 7 व 9 या ठिकाणी एक ही विषम संख्या ही पण विषम संख्या आहे. त्यानंतर 7 जर पाहिली ती मूळ संख्या पण आहे, पण 9 ही मूळ संख्या नाहीये. आपण विषम संख्या क्रमगत विषम संख्येचा इथे लॉजिक लावू, बरोबर आहे. तर क्रमगत विषम संख्येचा लॉजिक काय होता की दोन्ही संख्यांचा काय करायचं, गुणाकार करायचा फक्त, बरोबर की नाही. 7 गुणिले 9 बरोबर किती येणार, 63. 7 ना मग 63. आणि मित्रांनो या संख्येचा लसावी 63 आलेला. जर तुम्हाला लसावी विचारलं असेल तर लसावी मला कमेंट मध्ये सांगा काय असतं. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न अजून अवघड लेवलचा घेतलेला आहे. काय की 144 आणि 300 ते 400 दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे. काय म्हणता या प्रश्नात, 144 आणि 300 ते
400 यांच्या दरम्यानची एक संख्या अशी आहे की ज्यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती असं विचारलेलं तुम्हाला. आता या ठिकाणी मुलं डायरेक्ट शॉर्ट होतील, तर शॉर्ट व्हायची गरज नाहीये. बघा एक लक्षात घ्या की 144 त्यानंतर 300 बरोबर आहे आणि 400 यांच्या दरम्यानची एक संख्या विचारलेली ना, तर काय करा सोपं की या 72ने ना कोणत्या संख्येला कोणत्या विकल्प, आता या ठिकाणी 4 विकल्प दिले 310, 260, 340 आणि 360, तर कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातोय ती संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग बघा 7 35 आणि 2 10 बरोबर की नाही, म्हणजेच काय येणार 7 35 आणि 2 10 म्हणजे 360 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही 360 ला 72 ने भाग देऊन बघा तर काय येणार आहे, तर म्हणजे भाग जातोय पूर्ण या ठिकाणी बरोबर की. मग 7 35 आणि ते 300 म्हणजे 72 360 होत आहेत. बाकी किती उरते 0 म्हणजेच काय 360 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात आहे. पुन्हा एकदा समजून देतो काय विचारले या प्रश्नात. 1 ते 44 पर्यंत आणि 1 ते 44 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती. तर मसावी तुम्हाला या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्येचा मसावी 72 दिलेला आणि ती संख्या कोणती ती शोधायला लावलेली. तर शोधताना काय करा, ज्या संख्येला पूर्ण भाग जात असेल मसावीने ती संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग आपण 360 ला पूर्ण भाग गेला म्हणून 360 त्या प्रश्नाचं उत्तर काढलंय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 16 व 18 यांचा लसावी काढा. आता बघा 16 आणि 18 या क्रमगत विषम संख्या आहे ना, मग क्रमगत विषम संख्याचा लसावी काय असतो की दोन संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या दोन संख्याचा गुणाकार भागिले 2 किंवा दोघात फरक आहे म्हणून 2 बरोबर की नाही. तर 16 गुणिले 18 16 गुणिले 18 छेदात 2 मग काय येणार 2 1 2 2 8 16 मग 8 चोक 8 8 64 4 हातच्या 6 8 1 8 आणि 4 14 8 1 8 आणि 6 14 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार 144. मित्रांनो आता याच्या पुढचे अवघड लेवलचे प्रश्न आहेत ते पण आपण बघूया. आणि हे प्रश्न समजले नसतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता याच्या पुढचे प्रश्न बघू आपण. चला मित्रांनो मग आता पुढील प्रश्न बघू. तर बघा पुढचा प्रश्न काय 5 व 7 या जोडमूळ संख्यांचा लसावी किती. तर जोडमूळ संख्यांचा लसावी विचारलेला असेल तर मी तुम्हाला बोललो की त्या दोन्ही संख्यांचा काय करायचं गुणाकार करून टाका. मग 5 गुणिले 7 किती येणार 35. लक्षात येत आहे. त्यानंतर पुढचा टाईप बघू आपण 15 व 16 या सहमूळ संख्यांचा लसावी किती. काय 15 व 16 या सहमूळ संख्यांचा लसावी. आता सहमूळ संख्यांचा लसावी म्हणजेच काय, सहमूळ संख्या म्हणजे काय एकही अवयव सामायिक नाही बरोबर की नाही, वेगवेगळे अवयव या दोन्ही, जे एक विषम संख्या आहे दुसरी ते सम संख्या किंवा एक सम असू शकते दुसरी मूळ असू शकते, एक त्रिकोणी असू शकते दुसरी सम किंवा विषम असू शकते, अशी कोणती म्हणजे एकही अवयव ज्यामध्ये सामायिक नाही त्या संख्या काय असणार आहे सहमूळ संख्या असणार आहे बरोबर आहे. तर आता या ठिकाणी 15 व 16 या सहमूळ संख्यांचा तुम्हाला लसावी विचारलेला असेल तर काय करा त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करून टाका. मी तुम्हाला आधी ट्रिक मध्ये या गोष्टी समजून दिलेल्या आहेत. मग 15 गुणिले 16 किती होणार, तर बघा 15 गुणिले इकडे मी उभा गुणाकार करून दाखवतो. 15 नाही तर मी इथल्या इथे कापाकापी केली तर तुम्ही म्हणणार की मग मास्तरने असं काय केलं आम्हाला समजलं नाही बरोबर की नाही, म्हणून उभा गुणाकार करून दाखवतो. 6 पंचे 30 0 8 3 6 1 6 3 90 बरोबर की नाही. त्यानंतर एक घरपुढे सरकलोय म्हणून या एकने आता या 5 ला भाग द्या, इथे एक शून्य दिला, 1 5 1 2 1 1 1 त्यांची बेरीज करा 0 0 0 9 आणि 5 1404 हातच्या 1 त्यानंतर 1 आणि 1 2 म्हणजेच किती आलं या दोन्ही संख्येचा लसावी 15 व 16 या सहमूळ संख्याचा लसावी किती आला मित्रांनो, तर 240. लक्षात येत आहे का. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न मी अजून थोडा अवघड केलेला आहे. तर बघा प्रश्न काय आहे 6 9 12 प्रत्येक टाईपवरचा आपण एकच प्रश्न घेतोय. जवळपास आतापर्यंत 10 ते 11 टाईप झालेले असतील बरोबर आहे, नियम वगैरे त्या ट्रिक बेसिक गोष्टी सोडून. ठीक आहे. तर बघा आता 6 9 12 या संख्येनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 6 9 12 या संख्येनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते असं म्हटलेलं आहे. तरी मित्रांनो याला ना काय करायचं याचे अवयव पाडायचे. ठीक आहे. तर अवयव कसे पडतील तर बघा 6 9 12 बरोबर आहे. अवयव पाडताना बाकी एक एक आलं पाहिजे. तर बघा आता सुरुवातीला लहानात लहान संख्येने भाग देऊन बघू. मग 2 6 9 तशाच 2 सक 12 बरोबर आहे. मग 2 या 2 ने फक्त या 6 ला भाग जाईल म्हणून 3 आणि 9 तसंच बरोबर आहे. हा 2 6 आता खाली 3 आलेलं म्हणून 3 ने भाग द्या. 3 1 3 3 त्रिक 9 पुन्हा 3 1 3 1 3. आता या दोघं घरांमध्ये एक एक येऊन गेलेलं खाली, इथे जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत पुन्हा भाग द्यायचे बरोबर. मग 3 ने पुन्हा भाग देऊ कारण या 3 भाग जातोय 1 तसाच 3 1 3 आणि हा एक तसाच. मग आता यांचं काय करायचं गुणाकार. ज्यावेळेस तुम्हाला ना लहानात
प्रश्नामध्ये विचारलेलं असेल की लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते, तर काय नेहमी काय करा, त्याचा लसावी काढा. काय करा, लसावी काढा, हे लक्षात ठेवा. काय करायचंय, लसावी काढायचंय. ठीक आहे ना. मग आता बघा बेचोक, बर तुला असं सोडूनच देतो मी, गुणिले 3 × 3. तर बघ 2 × 3 × 3 × 3 म्हणजे पहिल्या ज्याच्याने आपण भाग दिलेला नाही त्या सर्व संख्यांनी काय करायचं, त्यांचा गुणाकार करून टाका. मग 2 × 4 = 4 × 3 = 12, 12 × 3 = 36. बरोबर आहे. आणि बाकी किती उरलेली आहे, त्यांनी काय सांगितलं, बाकी एक उरते ना. त्या 36 मध्ये काय कर, बाकी एक अधिक करून टाक. लक्षात आहे, हे 36 मध्ये बाकी एक कर, मग 36 + 1 किती होणार, 37. मग ती संख्या कोणती असेल, ती संख्या कोणती असेल, तर 37 ही संख्या आहे. लक्षात आलंय का. बरं, आता या ठिकाणी पुढे पुन्हा टाईप बदललेला मी, अवघड लेवलचा अजून एक प्रश्न आहे. तर बघा काय, कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो. आता या ठिकाणी तुम्हाला लहानात लहान संख्या विचारलेली असेल, या ठिकाणी काय सांगितलं होतं, या प्रश्नामध्ये बाकी एक उरते सांगितलेलं आहे, आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पूर्ण भाग जातो असं म्हटलेलं आहे. बघा बाकी एक उरते असं सांगितलं असेल किंवा पूर्ण भाग जातो असं जरी सांगितलं असेल, तर नेहमी त्याचं काय करा, लसावी काढा. काय लसावी काढा, हे लक्षात ठेवा. हे लिहून घ्या वाटलंच तुम्ही. या सर्व ट्रिक आहेत मित्रांनो, या ट्रिकनेच आपल्याला कमी वेळेत प्रश्नांची अचूक उत्तरं भेटतील. ठीक आहे. आता याचं पुन्हा अवयव पाडून घ्या, अवयव पद्धतीने सोडू. 15, 12, 15, 20 आणि शेवटी काय 27. मग आता यांना भाग देऊ. बघा पहिले कोणत्या संख्येने भाग जाणार, 2 नेच देऊ. बरोबर आहे. बेसक 12, 15 तसंच, 2 × 20, 27 तसाच. बरोबर आहे. त्यानंतर या 6 ला पुन्हा 2 ने भाग द्या, 2 × 6 = 15 तसंच, 2 × 5 = 10, 27 तसाच. त्यानंतर आता 3 ने भाग देऊ, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 5 तसाच, 9 × 3 = 27. पुन्हा या 9 ला 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भाग द्या. लक्षात आहे. मग हा एक तसाच, 5 तसाच, हा पण 5 तसाच. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अवयव पाडताना त्या संख्येला भाग देऊन बाकी मग त्या रकान्यात असं करायचं नाही. ज्या संख्येला पूर्ण भाग जात असेल त्या संख्या भागायच्या आणि बाकीच्या तशाच्या तशा खाली उतरवायच्या. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता पुढे बघू, 3 × 3 = 9. मग आता पुन्हा 3 राहिलेलं म्हणून 3 ने पुन्हा भाग द्या. मग 1, 5, 5 आणि 1. बरोबर की नाही. आता खाली काय राहिलं बघा, 5 राहिलंय म्हणजे म्हणून 5 ने भाग द्या. 1, 5 × 5, 5 × 5, 1. आता बघा खाली पूर्ण काय आलंय, 1 1 आलेलं आहे. तुम्हाला विचारलेलं काय आहे की पूर्ण भाग जातो अशी लहानात लहान संख्या कोणती. मग लहानात लहान संख्या विचारली असेल तर लसावी काढायची, आणि लसावी अवयव पद्धतीने काढायचं. बरोबर आहे. मग आता लसावी काढताना काय करतो आपण, मसावी या संख्येचा 2 आहे. बरोबर. पण लसावी काढताना काय करू आपण की यांचा गुणाकार करायचा आपल्याला. मग बघा गुणाकार कसा होतोय, 2 × 2 गुणिले हे 2 × 2 गुणिले 3 × 3 गुणिले 3 गुणिले 5, 3 × 3 गुणिले 3 गुणिले 5. तर मग 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक. आता बघ 36 × 3, 7 त्रिक 1808, 5 1 3 त्रिक 9 आणि 1 10, 108. 36 त्रिक 108 गुणिले 5. पुढची संख्या आहे 5. बरोबर की नाही, म्हणून 5. 7 त्रिक 1808, 5 1 3 त्रिक 9 1 10. बरोबर आहे. आता मग 108 गुणिले 5, 8 पंचे 40, 0 8 4, हा 4 तासात, 5 0 0 आणि तो हा 4 तासात, 5 1 5. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं मित्रांनो, तर 540. लक्षात आहे. तुम्हाला विचारलं की लहानातली लहान पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती असणार आहे, तर 540 असणार आहे. लक्षात आहे. लहानातली लहान पूर्ण भाग जाणारी संख्या, या सर्व संख्येने लहानातली लहान पूर्ण भाग जाणारी संख्या 540 असणार आहे. मित्रांनो बघा, आता आज आपण इथेच थांबूया. याचे जे पुढचे अजून अवघड लेवलचे प्रश्न आहे, लसावी मसावी या प्रकरणावरचे अजून प्रश्न संपलेले नाही. भाग 2 ज्यावेळेस मी शिकवेल त्यामध्ये अजून राहिलेले जेवढे टाईप आहे ते सर्व घेणार आपण, आणि ते प्रश्न अजून अवघड लेवलचे. अवघड जरी असतील तरी आपण त्याही प्रश्न अशा ट्रिकने सोडू, कुठलेही सूत्र वापरायची गरज नाही. ठीक आहे. मग आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.